नमस्कार शेतकरी मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील शेतकरी बांधवांना आतुरता आहे ती म्हणजे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याची। मित्रांनो, 3 सप्टेंबर 2025 रोजी जो जी.आर. काढण्यात आलेला आहे, तर त्या जी.आर. नुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता मिळण्याचा मार्ग हा मोकळा झालेला आहे। मग आता शेतकरी बांधव प्रश्न विचारत होते की नमोचा 7व्या हप्त्याबद्दलचा जी.आर. निर्गमित करण्यात आलेला आहे, परंतु त्या जी.आर. मध्ये नक्की नमोचा हप्ता केव्हा वितरित होणार याबद्दल कुठलीही अपडेट नाही। तर मित्रांनो, नक्की हा हप्ता केव्हा जमा होणार, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आणि किती शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार, या संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेत आहोत। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे 3 सप्टेंबर 2025 रोजी जो जी.आर. काढण्यात आलेला आहे, त्या जी.आर. मध्ये नमोच्या 7व्या हप्त्यासाठी लागणारा निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजेच एकंदरीत शेतकरी बांधवांना आतापर्यंत नमोचा 7वा हप्ता भेटण्यासाठी खूप विलंब लागलेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण झाले होते की नमोची योजना बंद झाली का, तर त्या सर्व शेतकरी बांधवांच्या प्रश्न कुठेतरी थांबलेले आहेत, कारण नमोचा जी.आर. काढण्यात आलेला आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 7व्या हप्त्याचा। आणि हा जी.आर. निर्गमित झाल्यानंतर शेतकरी बांधवांना कुठेतरी दिलासा मिळतोय की नमो शेतकरी योजना बंद झाली नाही, ती योजना अद्यापही चालू आहे। आणि मग आता नमोचा 7वा हप्ता नक्की केव्हा जमा होणार, तर याबद्दल सविस्तर माहिती ही कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी अपडेट दिलेले आहे की मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर आणि बुधवार दिनांक 10 सप्टेंबर म्हणजेच आज आणि उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये हा हप्ता वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती स्वतः राज्याचे कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्या माध्यमातून मिळालेली आहे। मित्रांनो, आता हा हप्ता जो आहे तर तो हप्ता 7वा हप्ता आहे आणि हा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये हा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वर्ग होणार आहे। परंतु माहिती मिळालेली आहे की काही शेतकऱ्यांना 2000, काहींना 4000, 6000 आणि 8000 अशा पद्धतीचा हप्ता वर्ग करण्यात येणार आहे। त्यामुळे आता शेतकरी बांधवांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होतो की आम्हाला नक्की नमोचा 7वा हप्ता किती भेटणार। मित्रांनो, आता यामध्ये असं आहे की ज्या शेतकरी बांधवांना नमोचा 6वा हप्ता, 5वा हप्ता आणि 4था हप्ता हा आलेला नाही, त्या शेतकरी बांधवांना पहिले 3 पेंडिंग हप्ते आणि नमोचा 7वा हप्ता असे एकूण 4 हप्त्यांचे प्रत्येकी 2000 रुपये असे एकूण 8000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये नमोच्या 7व्या हप्त्याचे वर्ग होणार आहे। काही शेतकरी बांधवांचे 2 हप्ते पेंडिंग आहे, त्यांना 6000 रुपये आणि हे 2000 रुपये म्हणजे 8000 रुपये। आणि ज्या शेतकरी बांधवांचे सर्व हप्ते त्यांना त्यांच्या खात्यामध्ये वर्ग झालेले आहेत, अशा शेतकऱ्यांना मात्र फक्त आणि फक्त 2000 रुपये नमोच्या 7व्या हप्त्याचे भेटणार आहेत। म्हणजे एकंदरीत काही शेतकऱ्यांना 2000 रुपये, काहींना 4000, काहींना 6000, तर काही शेतकरी बांधवांना एकूण 8000 रुपये असा नमोचा 7वा हप्ता हा वर्ग करण्यात येणार आहे। मित्रांनो, आता यामध्ये शेतकरी बांधवांचा असाही प्रश्न आहे की नमोच्या 7वा आणि नमोचा 8वा हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का। तर शेतकरी मित्रांनो, आतापर्यंत जी अपडेट समोर आलेली आहे त्या अपडेटनुसार फक्त आणि फक्त नमोचा 7वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात येणार आहे आणि या निधीमध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली नाही। जो आतापर्यंत जसं की आपण 2000 रुपयांचा प्रत्येकी लाभ घेतला, त्याच पद्धतीने येणारा 7वा हप्ता सुद्धा आपल्याला प्रत्येकी 2000 रुपयेच भेटणार आहे। यासाठी तुम्हाला तुमची KYC कंप्लीट असणं, तुमचा लँड शेअरिंगचा प्रॉब्लेम, तुमचा आधार शेअरिंग आणि तुमचं फार्मर ID कार्ड हे 4ही कामे तुमची यस असणं आवश्यक आहे। आणि ही 4ही कामे जर तुमची यस असतील तरच तुम्हाला नमोचा 7वा हप्ता हा वर्ग होणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी बांधव विचार करत होते की त्यांना नमोचे हप्ते बरेच दिवसांपासूनचे हप्ते जमा झाले नाही, तर सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता नमोचा 7व्या हप्त्याबरोबरच जे हप्ते पेंडिंग होते ते सर्व हप्ते जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये कुठेतरी आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर शेतकरी बांधव प्रश्न विचारत आहे की नमोचा 7वा आणि 8वा हप्ता एकत्र जमा होणार का, तर मित्रांनो नाही, फक्त आणि फक्त 7वाच हप्ता जमा होणार आहे। अद्याप तरी त्याची अपडेट समोर नाही, म्हणजे 8व्या हप्त्याबद्दल कुठली अपडेट नाही। आता फक्त नमोचा 7वा हप्ता प्रत्येकी 2000 रुपये जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, एकंदरीत आज आणि उद्या म्हणजेच 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर मंगळवार आणि बुधवार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता वर्ग करण्यात येईल अशी माहिती स्वतः कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांनी दिलेली असल्यामुळे आज आणि उद्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नमोचा 7वा हप्ता हा वर्ग केला जाणार आहे। मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच आले असाल, नक्कीच सबस्क्राईब करा आणि इतरही शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच माहिती पोहोचवा। पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।